नमस्कार मित्रांनो, मी अविनाश नळे, सोशल युवा पुढारीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आता माझ्यासोबत आहेत मतीन पटेल। तर आम्ही एका नवीन टॉपिकची सुरुवात करणार आहोत, तर चला आपण पाहूया। तर आजचा आपला टॉपिक आहे एक टॉपिक म्हणजे खूप सुंदर आणि एक इंटरेस्टिंग असा एक मंदिर आपण बघणार आहोत। आणि ते मंदिर आपल्या नेक्स्ट पाठीमागे एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या वरती एक मंदिर आपल्याला बघणार आहेत। आपण बाय रोड जाणार आहोत आणि आपल्याकडे आहे एक बाईक। चला पाहूयात, एक्सप्लोर करूयात। डोंगराला रस्ता कुठून आहे? हा, असं टेलरला करून आज बर बर ठीक आहे, ओके, ओके। धन्यवाद। फायनली आपण येथे श्री क्षेत्र महादेव मंदिर येथे आपण पायथ्याला पोहोचलेलो आहोत। तर आपण आता मंदिर कशा पद्धतीने आहे व व्ह्यू वरून कशा पद्धतीने येणार आहे ते आपण पाहणार आहोत। तर चला आपण वर जाऊयात। तो आता या ठिकाणी वन विभागाचं खूप छान असं काम झालेलं दिसत आहे। हे बघा, या ठिकाणी बरेचसे हिरवी गार एक निसर्ग सौंदर्य इथं आपल्याला बघायला भेटणार आहे। माझ्या डाव्या बाजूला एक तलाव आहे। एक आडगाव आणि बऱ्याचशा गावांना कनेक्ट होतं ह्या गाव। आणि ह्या बाजूला आपण मग आता आपण ज्या ठिकाणी हायवेवरून आलो, हा रोड तुळजापूर जातो। तर तुळजापूर तो इटकळ हा असा एक रोड आहे, जो स्ट्रेट रोड आहे। आणि आता हा निसर्ग सौंदर्य बघूयात, मजा घेऊयात। चला तर मग जाऊन वर दर्शन घेऊयात। यावर जमलेलं काढू जरा हो। हा, ते झाड आहे, सध्या जळायला आहे याला।
कारीच्या झाडाचं लाईक बोर, एक बोर सारखे असते, कारी बोर त्याला म्हणतात. आणि हा किती खुंकार रित्या दिसत आहे आपल्याला बघा, तरी सुद्धा किती सुंदर आहे. जळाल्यामुळे थोडस झाडाचं नुकसान झालंय, पण काय नाही, पावसाळ्यात परत उगवेल. लेट्स सी, सो फायनली वी आर ऑन द टेम्पल. पुढील माहिती आता आपण फायनली आता टेम्पलवर आलो आहोत आणि पुढील माहिती अविनाश उन्हाळे तुम्हाला योग्यरित्या करतील. त्याचं जरा घेते. तर आपण अशा प्रकारे वर आलेलो आहोत फायनली. तर आपण आता इथं अगोदर आपण महादेवाचं दर्शन घेऊयात, त्यानंतर सर्व गोष्टी आपण पाहूयात. चला आपण दर्शन घेऊयात. अशा प्रकारे आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे पाहतात आपण महादेवाचं लिंग आहे. त्यानंतर वरती लिंगावरती असं थेंब थेंब पाणी पडण्यासाठी वरती मटकं ठेवलेलं आहे. त्याच्यावरती घंटी वगैरे आहेत. परत इकडे बाजूला त्रिशूळ आहे. या सर्व गोष्टी, हे जे मंदिर आहे हे पुरातन काळामधलं असून याचं एक ऐतिहासिक असं एक महत्त्व या मंदिराला लाभलेलं आहे. तर चला आपण आता बाहेरलं पण दुसरं सौंदर्य पाहणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं सर्व वरतलं पाहून झालेलं आहे. तरी हे जे आपण आज मंदिर पाहिलंय, या मंदिराचं एक वेगळंच महत्त्व. दरवर्षी या महादेवाची यात्रा श्रावण महिन्यामध्ये 1 महिनाभर असते. प्रत्येक सोमवारी भाविक भक्त या ठिकाणाला भेट देत असतात. लहान शाळेच्या सहली येत असतात. तसेच सर्व परिसरातील इटकळ, खानापूर, तांदूळवाडी, तसेच काटगाव, टेलरनगर, दिंडेगाव अशा ग्रामीण भागातील सर्व खेडोपाड्यातील भाविक भक्त या महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. तरी माझी अशी विनंती आहे की जे भाविक भक्त तुळजापूर, अक्कलकोट व नळदुर्ग किल्ल्यासाठी पाहण्यासाठी येत असतात, तर त्यांनी आवर्जून या ठिकाणाला भेट द्यावी व या निसर्गरम्य वातावरणाचं व महादेवाच्या या ऐतिहासिक मंदिराचं दर्शन घ्यावं. व आज हा जो आपला ब्लॉग आहे तो आजपर्यंत कुठल्याच माध्यमातून समोर आला नव्हता आणि अशाच पद्धतीनं नवीन नवीन माहिती तुम्हाला मी देत राहू. आणि जर आमची माहिती तुम्हाला जर योग्य वाटली असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका.